वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र थे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। श्रीसन्तज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। सर्व श्रोत्यांना आणि चांगदेव पासष्टी म्हणजे ज्ञानेश्वर आणि भगवंत भक्तांना, भागवत भक्तांना सादर वंदन। आता आजच्या दिवस आपण घेणार आहोत वर्ग आणि उद्याचा मात्र होणार नाही, पुन्हा सोमवारपासून रेग्युलर सुरू। तर काल आपण भागवतातला वसुदेवांनी आता यज्ञ करण्यासाठी जे सगळे ऋषीमुनी जमलेले होते आणि त्या ऋषींना प्रार्थना केलेली की तुम्हीच सगळ्यांनी माझं हे यज्ञाचं कार्य आहे ते पार पाडावं आणि त्याच्यासाठी सगळ्यांना त्यांनी विनवणी केली। सगळे ऋषी जमलेले होते। शुकांनी सगळं सांगितलेलं आहे की आता वसुदेवा आपण परमभक्तीनं निश्चितच भगवंताची आराधना केलेली असल्यामुळं हे सगळे आपले पुत्र झालेले आहेत असं काल सांगितलं होतं। आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाले आहात। आता आपण यज्ञ करून देवऋणातून मुक्त व्हा आणि गृहत्याग करा, हा महत्त्वाचा भाग आहे। वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं म्हणजे घराचा त्याग करायचा, गृहस्थाचा त्याग करायचा। पण आताच्या काळात आपल्याला गृहत्याग करणं शक्य आहे का हो? असे कायमचा नाही। म्हणून त्याचा अर्थ मी आता असा घेते आहे, म्हणजे मला चिंतन करताना असं डोक्यात आलं की गृहत्याग म्हणजे घरातल्या सगळ्या आसक्तींचा त्याग करायचा। म्हणजे आता आपण घरात राहून सुद्धा हळूहळू थोडं संयमित जीवन जगायचं। परवा आमचे 2 दीर आले होते, एक मोठे होते एक लहान होते। पण मोठ्यांना अजूनही सगळं व्यवस्थित पाहिजे, ह्या ज्या गोष्टी इच्छा होईल ते सगळं खायचं जसं पाहिजे तसं। आणि त्याच्या उलट लहान जो आता 60ीत आहे तो म्हणाला की जसं असेल तसं खायचं, म्हणजे आता कुठली अपेक्षा नाही ठेवायची। तर हे जे आहे गृहत्यागाचं लक्षण ते मला त्याच्याकडून जास्त पटलं। आणि योगीसुद्धा या प्रेमपाशात असे प्रेमपाश तोडण्यास थोडे असमर्थ असतात। मोठमोठाले शूरसुद्धा हे प्रेमपाश सोडण्यास सहसमर्थ असतात असं पुढे वसुदेव सांगतायत। आता शुकदेव पुढे सांगतायत की ऋषींचं सगळं ऐकून वसुदेवांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना प्रसन्न केलं आणि यज्ञासाठी ऋत्विज म्हणून त्यांचीच योजना केली। ऋत्विज म्हणजे काय की 4 जे यज्ञ आहेत त्या 4 यज्ञापैकी प्रत्येक यज्ञाची जबाबदारी मंत्र म्हणण्याची असेल
कृती करण्याची असेल ती प्रत्येकाची वेगळी असते. आणि म्हणून ऋग्वेदाचा जो ऋत्विज असतो त्याला होता असं म्हणतात किंवा होतृ होता असतो. त्यानं सगळे मंत्र व्यवस्थित जिथल्या तिथं ज्या त्या यज्ञाप्रमाणे ज्या त्या देवतेप्रमाणे म्हणायचे असतात. दुसरा असतो यजुर्वेदाचा अध्वर्यू. अध्वर्यू म्हणजे आपण म्हणतो का हे याचे अध्वर्यू आहेत, म्हणजे आपल्याकडं अध्वर्यूला जास्त मान दिला जातो. तर अध्वर्यू म्हणजे त्या यज्ञामध्ये ज्या कृती करायच्या असतात, यज्ञाच्या दृष्टीने जे मंत्र म्हणायचे असतात ते त्यांनी म्हणायचे. मग सामवेदाचे पण म्हणणारा पुन्हा ब्रह्मा असा जो असतो तो सामवेदाचं सगळे वेद म्हणणार म्हणजे मंत्र म्हणणार. म्हणून त्यांनी ऋत्वेज म्हणून त्यांना नेमलं. आणि त्या ऋषींनी वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीनं युक्त असे यज्ञ करवलेत. एकच यज्ञ नव्हता, अनेक यज्ञ करवलेले आहेत आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये केलेले आहेत. कुरुक्षेत्र ही आपण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे शब्द भगवद्गीतेत ऐकलेला आहे. तर धर्मालय असंही म्हटले बघा ज्ञानदेवांनी आणि इतर सगळ्यांनी. तर परीक्षिताला सांगतायत शुकदेव की वसुदेवांनी जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली तेव्हा यदुवंश जे यदुवंशीय होते त्यांनी सुद्धा स्नान करून सुंदर सुंदर वस्त्र परिधान करून कमळ पुष्पांच्या माळा घालून आणि अन्य राजांनी सुद्धा छान वस्त्र अलंकार घालून तिथे सगळे सज्ज झालेले आहेत. आपल्याकडे बघा असतं ज्याच्या घरी लग्न कार्य असेल ते तसं असतातच, पण आपण पाहुणे म्हणून गेलो, ओळखीचे म्हणून गेलो, मित्रमैत्रिणी म्हणून गेलो तर आपण सुद्धा छान सजून धजून जात असतो. तसे यज्ञाला सुद्धा सगळेजण नटलेले आहेत. आता वसुदेवांच्या पत्नींनी सुद्धा सुंदर वस्त्र, सुगंधित उटणी, सोन्याचे हार हे सगळं घातलेलं आहे आणि मोठ्या आनंदानं आपल्या हातात कलश इत्यादी मंगल सामग्री घेऊन त्या यज्ञशाळेत आलेले आहेत. आपल्याकडं मंगल कलश फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक छोट्या छोट्या यज्ञामध्ये सुद्धा बघा जो गृहस्थ असतो त्यांनी तो कलश उचलून आपल्या डोक्याला लावायचा, पत्नीला लावायचा, पुन्हा खाली ठेवायचा, म्हणजे त्या कलशाला महत्त्व असतं. तसं भरलेला कलश हा मांगल्याचं आणि परिपूर्णतेचं प्रतीक असतो. म्हणून ते घेऊन त्या सगळ्या जणी आलेल्या आहेत. सगळी वाद्य वाजतायत. आपल्याला वाद्यांची नावं माहिती नसतील तर हा भागवत ग्रंथ किंवा आपले पुराण ग्रंथ वाचावेत. मृदंग आहे, पखवाज आहे, शंख आहे, ढोल आहे, नगारे अशी सगळी वाद्य त्या ठिकाणी वाजायला लागली आणि नटनर्तिकीसुद्धा गाऊ लागल्या. म्हणजे एक आनंदाचा सोहळाच तो होता. सूत आणि मागध जे असतात ते स्तुती करायला लागले आणि गंधर्वांच्या बरोबर गोड आवाज असणाऱ्या गायिका किंवा पत्न्या ज्या होत्या ज्या गाणाऱ्या त्यासुद्धा सुंदर गायला लागले. आता हल्ली तर बघा जास्त उत्साह आलेला ह्या लग्नाच्या वेळेला वगैरे ती मिरवणूक, सगळ्यांनी नाचायचं, सगळ्यांनी गाणी म्हणायची अधिकाधिक. किंवा आदल्या दिवशी आता आम्ही पाहिला मध्यंतरी कार्यक्रम की आदल्या दिवशी ते सीमांत पूजन म्हणून विधी असतो, पण त्या विधीला दुपारच्या वेळेला महत्त्व दिलं, पण संध्याकाळी सगळी गाणी रे हे रे डान्स रे त्याच्यामध्ये खूप छान छान असे सादरीकरण करतात. आता इथे यज्ञाच्या वेळेला सुद्धा हे सगळं चाललेलं आहे. आणि वसुदेवांनी शास्त्राप्रमाणे डोळ्यात अंजन घातलं, शरीराला लोणी लावलं. आपल्याकडं लोण्याचं किती महत्त्व आहे बघा. हल्ली जर असं कोणी म्हणलं लोणी लावा तर लावतील का हो? आता साधं ते लोणी काढलं की आम्ही आपला हात असे सगळे हाताला लोण्याचा हात पुसतो, म्हणजे तेवढाच आपल्याला स्निग्धपणा आपल्या देहाला येतो. मग त्यांच्या देवकी इत्यादी 18 पत्न्यांसह त्याला 18 पत्न्या होत्या. तर त्यांना प्राचीन काळी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक झाला होता आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या 18 जणींना अभिषेक केलेला आहे. पूर्वी चंद्रालाही अभिषेक केलेला होता नक्षत्रांसह. त्याची आठवण काढता येते. आणि यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळं मृगचर्म धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या, कंकणे, हार, नुपुरे आणि कुंडलं इत्यादी वस्त्रालंकारांनी नटलेल्या आपल्या पत्नींसह सगळ्या पत्न्यांसह 18 अतिशय शोभून दिसत होते. आता शुक सांगतायत, महाराज म्हणतायत, कारण परीक्षित राजा आहे ना, इंद्राच्या यज्ञाप्रमाणे वसुदेवांच्या यज्ञातील ऋत्विज आणि सभासद रत्नजडित अलंकार आणि रेशमी वस्त्र परिधान करून तेही सुशोभित झाले होते. आपण पाहतो बघा हल्लीचे ऋत्विज म्हणा किंवा पुरोहित असतात, छान छान पगड्या वगैरे चांगले वस्त्र घालून असतात. पूर्वी एवढं असं मधल्या काळात नव्हतं, कारण त्याचं महत्त्व लोपलं होतं, पण आता पुन्हा ते महत्त्व यायला लागले. आणि सगळ्या जीवांचे ईश्वर असणारे श्रीकृष्ण
आणि बलराम आपल्या विभूती स्वरूप बांधव आणि स्त्रीपुत्रांसह शोभू लागले. आता मगाशीच त्या ताईंनी सांगितलं की प्रत्येकामध्ये परमात्मा स्वरूप आहे, भगवंत आहे. ही भावना ठेवली की आपलं सगळं दुःख आणि आपलं भांडण हे संपून जातं. म्हणून प्रत्येकाला आपण देवस्वरूप मानलं पाहिजे. तसे हे श्रीकृष्ण तर मानतच होते, स्वतः भगवान असून मानत होते. मग वसुदेवांनी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ, सौरसत्र आणि वैकृत यज्ञसुद्धा केलेले आहेत. अधिक काळ चालणारं असंच याला सौरसत्र म्हटलेलं आहे. आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्या द्वारा द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांचे अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना केली. तेवढं ही सगळी सज्जता झाली, आत्ताची तयारीच अजून. आणि हे यज्ञ केले त्यांनी सांगितलं. आणि एवढं सगळं झाल्यावर त्यांनी योग्य वेळी वस्त्रालंकार घातलेल्या ऋत्विजांना शास्त्रानुसार पुष्कळ दक्षिणा दिली आणि धन दिलं. चांगल्या सुंदर गायी, अलंकृत गायी दिल्या, भूमी दिली आणि कन्यासुद्धा अर्पण केल्या. म्हणजे किती दानाचं त्यावेळेला महत्त्व होतं. आणि आता बघा, मग आता म्हणतात एवढीशी ती गाय करा, गायी नसतात ना द्यायला कुणाकडे, मग ती चांदीची गाय करा, तीच अर्पण करा. किंवा हल्ली तर गुरुजी परत असेही म्हणतील नका, मग त्याचे पैसे द्या फक्त, म्हणजे त्यांनाही धन मिळते आणि यांना गाई द्यायचे कष्ट नको. नंतर महर्षींनी पत्नी संयाज आणि अवभृत स्नान ही कर्म करून वसुदेवासह परशुराम तीर्थात स्नान केले. अवभृत स्नान म्हणजे सगळा यज्ञ सांग व्यवस्थित पार पडल्यानंतर जे स्नान करतात त्याला अवभृत स्नान असं म्हणतात. आणि मग स्नान वगैरे केल्यावर पुन्हा पत्न्यांनी आपली सगळी वस्त्र, अलंकार हे बंदी लोकांना, बंदी म्हणजे ज्यांना बंदीवासात आहेत किंवा जे गातात त्यांना देऊन टाकले. आणि पुन्हा साधी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करून ब्राह्मणापासून अगदी कुत्र्यापर्यंत, याच्या खाली अंडरलाईन आहे, सर्वांना भोजन दिलं. परवाच कुठल्या कथेमध्ये वाचलं, आत्ता माझ्या डोक्यातनं गेले, पण हा ज्ञानदेवांच्या बाबतीतच ज्ञानदेवांचे जे वडील होते विठ्ठलपंत, त्यांचं मी चरित्र वाचत होते ना, तर त्यावेळेला असा मोठा यज्ञ चाललेला होता आणि गरीब येतात त्या ठिकाणी आम्हाला भोजन द्या म्हणून. तर ते जे श्रेष्ठ पूर्वीच्या काळचे जे शास्त्री, ते म्हणतात त्यांना हकलून द्या आणि आधी सगळ्या ब्राह्मणांची, आधी पुरोहितांची जेवणं होतील, मग सगळ्यांचे मोठ्या पंक्ती होतील आणि मग जे उरलं असेल ते यांना द्या. तर ते विठ्ठलपंत म्हणतात नाही, आधी या अंत्यजांना आणि गरिबांना द्या. तर म्हणे नाही देणार, तू आलास मोठा. आणि त्याला धक्काबुक्की करून मारून अक्षरशः ढकलून देतात. त्याला खूप वाईट वाटतं. पण इतके म्हणजे ज्ञानदेवांचेच वडील आहेत, सहृदय. मग त्यांनी काय केलं, त्या सगळ्या अंत्यजांना बरोबर घेतलं, गावाबाहेर गेले, त्यांची जिथं घरं असतात तिथे. आणि मग त्यांनी अशी भिक्षा मागून जेवढं काही अन्न धान्य मिळेल हे करेल ते त्यांनी त्यांच्यातल्या त्या मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलं, सगळ्यांना तृप्त केलं आणि मग स्वतः तृप्त झाले. म्हणजे ही जी पद्धत आहे की सगळ्यांना, कुत्र्यांना सुद्धा हे करायला पाहिजे, म्हणजे तृप्त करायला पाहिजे. म्हणून आमच्याकडे बघा, पूर्वीन तुमच्याकडे असतील, 5 यज्ञ असायचे सकाळी किंवा नैवेद्य आपल्या देवाला, जी त्या दिवशी देवता असेल त्या देवतेचा, त्यानंतर कावळ्यांना, कुत्र्यांना म्हणजे गोमातेला, तर खंडोबा म्हणायचं, कुत्र्यांनी कधी म्हणायचं, खंडोबाचा नैवेद्य, गोमातेचा नैवेद्य, बाकी काकबली, असं रोज द्यायचे सगळं. आणि अजूनही तसे आपण खरं तर द्यायला पाहिजे. आता आजचीच गंमत सांगते की आम्ही तो बाजरीचा खिचडा करतात ना, खिचडी म्हणजे खिचडा म्हणतात, आणि तो देवाला नैवेद्याला नेला होता. त्या वसुबारसेच्या वेळेला गाईंना आपण हे करतो. आणि आता होता मी डबा नेलेला होता भरपूर, पण आमच्या सगळ्या महिलांना आहे ना प्रसाद दिला, जे आले असते आरतील. बाहेर आलो तर 10-12 गायी होत्या. मला इतका आनंद झाला. आणि सगळे म्हणे त्या खातील का, म्हणलं बघूया तर खरं. अहो, त्या प्रत्येक गाईनं हातातनं घास इतक्या आवडीनं खाल्ला आणि अजून पाहिजे म्हणत होत्या. काहींनी 2दा खाल्ला. असं म्हणजे की आपण ह्या मुक्या जनावरांचं जर पहिलं तृप्त केलं ना मन, तर आपण आनंदी राहतो आणि आपल्याला खरं सुख मिळतं. बरं, आता त्यांनी सगळ्यांना जे जे राजे आलेले होते
आपले बांधव, सगळ्या पत्न्या, पुत्र, विदर्भ, कोसल इत्यादी, कुरु, काशी, केकय, सृंजय इत्यादी देशाचे राजे आले होते, सभासद होते, सगळे ऋत्विज होते, देवता, माणसं, भूत, मात्र आत्ता सांगितलं तसं, पितर आणि चारणांना पुष्कळ भेटवस्तू देऊन त्यांचासुद्धा सन्मान केलेला आहे. आणि नंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन यज्ञाची प्रशंसा करीत ते आपापल्या ठिकाणी गेले. सगळे ऋत्विज आपापल्या ठिकाणी गेले. ते लगेचच निघाले होते, पण त्यांनी आता विनंती केल्यामुळं वसुदेवांच्या यज्ञासाठी सगळ्यांनी ऋत्विजाचं कार्य केलं होतं. मग आता त्याच वेळेला धृतराष्ट्र, विदूर, पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, नारद, भगवान व्यास असे सगळे सोयरे, संबंधित बांधव आपल्या आप्त अशा यादवांना सोडून जावं लागत असल्यामुळं अत्यंत दुःखित झाले. की शेवटी सगळे जमलेलं छान वाटतं, निघून गेलेलं कुणालाच आवडत नाही. आणि मग अतिशय स्नेहानं प्रत्येकानं आलिंगन दिलं आणि दुःखी अंतःकरणानं कसे तरी ते आपापल्या देशाला परत गेले. आणि इतर लोकही त्यांच्याबरोबरच तिथून रवाना झाले. आता श्रीकृष्ण, बलराम, उग्रसेन इत्यादींनी नंदबाबांसह आणि सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला. कारण ते पण लाडके आहेत ना, जिथं बालपण गेलं ती भूमी, मातृभूमी म्हणा किंवा बालपणाची, ती जास्त प्रिय असते सगळ्यांना. आणि मग आपापसातल्या प्रेमामुळं ते काही काळ तिथं राहिले, श्रीकृष्ण, बलराम, उग्रसेन वगैरे. आणि वसुदेवानी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर असा आपताच समवेत पार केला. म्हणजे त्याचा जो मनोरथ होता यज्ञ करण्याचा तो पार पडला. आणि एकदा नंदाचा हात आपल्या हातात घेऊन वसुदेव म्हणतात बरं का नंदाला, नंदराजावर त्याचं फार प्रेम आहे हो. शेवटी एवढंसं जन्मलेलं बाळ आपल्या त्याच्या घरी नेऊन ठेवलेलं होतं. काय मनाची यातना, म्हणजे मन हृदय असं तळवटून गेलं असेल. पण नंदबाबांनी इतकं छान सांभाळलं म्हणून त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम आहे. ते म्हणतात, अरे बंधो, माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून ठेवले की मोठमोठे शूर आणि योगीसुद्धा हा प्रेमपाश तोडू शकत नाहीत. मगाशीच मी सांगितलं होतं. आणि आम्ही कृतज्ञ असूनसुद्धा आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी मैत्री, कृतज्ञ कशार्थी, केलेले उपकार न जाणणारे. आता खरं त्यांनी उपकार जाणलेले आहेत, पण तरी तो स्वतःला कृतज्ञ म्हणून घेतो आणि त्या मैत्रीला तोड नाही म्हणतो. याच्या मोबदल्यात आपणास काही मिळणार नसलं तरीसुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही. हल्ली सगळी मिळण्यासाठी असते मैत्री, आता तशी नव्हती त्या काळातली. म्हणून या वाक्यातून आपल्याला एक एक संदेश मिळतो की मैत्री करायची ती कुठल्याही मोबदल्यासाठी नाही करायची. पुन्हा तो त्याला म्हणतो नंदबाबाला की अरे बंधो, पूर्वी आम्ही कैदेत असल्यामुळं आपली काही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वानं आंधळे झाल्यामुळं आपण आमच्यासमोर असूनही आम्ही आपल्याकडं लक्ष देत नाही. जसं काही खरं झालाय का तो आंधळा, पण असा तो बोलतोय की आता आमच्याकडं संपत्ती आल्यामुळं आम्ही तुझ्याकडं लक्षही देत नाही. दुसऱ्यांना मान देणारे हे बंधो, ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्याला राज्यलक्ष्मी कधीच मिळता कामा नाही. कारण तिनं आंधळा झालेला मनुष्य आप्तेष्टांशीही संपर्क ठेवत नाही. एकदा धन आणि मोठं पराक्रम हे मिळालं, स्थान मिळालं की लोक इतरांकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा शुक महाराज म्हणतात की असं म्हणता म्हणता वसुदेव प्रेमानं सद्गदित झाले आणि नंदाची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि ते अक्षरशः रडायला लागले. किती प्रेम आहे बघा आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी. तसंच रामकृष्णावरील प्रेमामुळं आज उद्या करता करता नंद 3 महिने तिथे राहिलेत. इतकं प्रेम होतं दोघांचं. आणि यादवांनीही त्यांना मानानं वागवलं. यानंतर बहुमोल अलंकार, रेशमी वस्त्र, अनेक प्रकारची उत्तमोत्तम सामग्री, उपभोगाच्या वस्तू नंद, त्यांचे व्रजातील सगळे सहकारी, बांधव यांना देऊन तृप्त केलं. आलेल्याला तृप्त करणं, आपणही तेच करायला पाहिजे. बस आपल्या जवळचं जरी काही कमी झालं तरी चालेल. वसुदेव, उग्रसेन, श्रीकृष्ण, बलराम, उद्धव इत्यादी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी विशेष निरोप दिल्यानंतर नंद आपल्या व्रजाकडे गेले. पण आपल्यातले सुद्धा खूप लोक प्रेमळ आहेत बरं का आजच्या काळात सुद्धा. आता आम्ही जेव्हा संभाजीनगरला गेलो होतो आणि कमलताई आणि त्या नलिनीताईंनी काय प्रेम, अरे बापरे, आताच्या काळात हे असं अनुभवायला मिळणं सुद्धा भाग्य आहे खरं सांग. म्हणजे मी तर अगदी आनंदाने हे झाले आणि ओशाळली गेली की किती करतात हो, एवढं काही आमचं कर्तृत्व नाही. पण असे लोक आजही आहेत
म्हणजेच ही भागवताची परंपरा सांभाळणारे आहेत. नंद, गोप आणि गोपी यांचं चित्त भगवान श्रीकृष्णाच्या चरणी इतकं लीन झालेलं होतं, आसक्त झालेलं होतं की प्रयत्न करूनसुद्धा ते काढून घेणं त्यांना शक्य होत नव्हतं. आणि ते तसेच मथुरेला, म्हणजे ते मन तसंच घेऊन गेलेले आहेत, भगवंताचं मनामध्ये साठवून गेलेत. आणि सगळे आप्तेष्ट निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव पावसाळा जवळ आलेले पाहून द्वारकेला गेले. आणि तिथं गेल्यावर त्यांनी वसुदेवांचा हा यज्ञ महोत्सव, आप्तेष्टांची भेट आणि तीर्थयात्रेतील प्रसंग हे सगळे एकमेकांना सांगत राहिले. आपण सुद्धा कुठून जाऊन आलो की सगळ्यांना सांगत असतो. आता बघा, ज्ञानेश्वरांच्या सान्निध्यात 3 दिवस राहिलो, अगदी काय करून किती सांगून किती नाही असं आपल्याला झालेलं होतं. तर असा हा 84वा सर्ग समाप्त झालेला आहे. अध्याय, याला अध्याय म्हणतात. आणि छान असा वसुदेवांचा यज्ञोत्सव हा साजरा झाला. आता श्री भगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश, कारण आता त्यांनी सांगितलं होतं की आता घरातून लक्ष काढून घ्या. आणि ब्रह्मज्ञान हे किती महत्त्वाचं आहे. देवकीच्या 6 पुत्रांना परत आणलं जातं, असा छान महत्त्वाचा भाग आपण आता सोमवारी बघूया. उद्याला काही होणार नाही, कारण उद्या आम्ही एका कार्यक्रमासाठी पुन्हा संभाजीनगरला जाणार आहोत. आता 10वी ओवी आपल्याला पाहायची. काल 9वी पाहिलेली होती आणि त्याच्यातला आशय आपल्याला कळला. पुन्हा एकदा बघा, सगळ्यांकडे पुस्तक असेल तर म्हणा. जेवी नाम मात्र लुगडे, जेवी नाम मात्र लुगडे, येरवी सूतचिते उघडे, येरवी सूतचिते उघडे, कामाती मृद्भांडे जया परी, कामाती मृद्भांडे जया परी. बघा ना, कुठलंही वस्त्र असलं तर ते वस्त्र उघडं आहे, पण कापसाचं सूत जे आहे ते त्यातलं महत्त्वाचं असतं, त्याला महत्त्व द्यायचे. म्हणून आपल्याला परमात्मासुद्धा असाच सगळीकडे भरून राहिलेला आहे हे समजून घ्यायचं असतं. आता 10वी ओवी बघूया. 10वी ओवी काय आहे? सगळ्यांकडे असेल तर सगळेजण म्हणत राहा. तोच विषय पण आपल्या मनावर ठसवण्यासाठी आणि या चांगदेवांना पटवून देण्यासाठी ज्ञानदेवांनी हा सगळा आटापिटा केलेला. तेवी द्रष्टा दृश्य दशे, म्हणा. तेवी द्रष्टा दृश्य दशे, अतीत दृंग मात्र ते असे, अतीत दृंग मात्र जे असे, तेची द्रष्टा दृश्य मिसे, तेची द्रष्टा दृश्य मिसे, केवळ होय, केवळ होय. तेवी द्रष्टा दृश्य दशे, अतीत दृंग मात्र जे असे, तेची द्रष्टा दृष्ट मिसे, केवळ होय. मिसे म्हणजे निमित्तानं. आता द्रष्टा म्हणजे कोण? पाहणारा. दृश्य म्हणजे जे दिसतं ते. तर हे सगळं दशे म्हणजे या अवस्थेत, म्हणजे द्रष्टा दृश्य अशा अवस्थेत अतीत दृंगमात्र जे असते. पण दृंगमात्र म्हणजे केवळ ज्ञानस्वरूप, जे दिसत नाही आहे पण जे भासतंय, जे आपल्याला जाणवतंय, ते कसं आहे? अतीत आहे, अत्यंत दूर आहे, म्हणजे व्यवहाराच्या पलीकडं आहे. आपल्याला दिसत नाही पण अनुभवत येतं, जाणवत असतं. त्याची द्रष्टा दृश्य मिसे, केवळ होय. मग हेच फक्त द्रष्टा आणि दृश्य ह्या निमित्तानं एकमेकांना समोर पाहत असताना, समोरासमोर पाहताना एक द्रष्टा आणि एक दृश्य असं होत असतं. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य ह्या रूपानं ते आत्मस्वरूप आपल्यासमोर प्रगट होत असतं. कारण काय? आत्मस्वरूप कसं आहे? अधिष्ठान आहे, सगळ्याचं अधिष्ठान आहे. बघा, आता आपण समजा 2 व्यक्ती भेटलो तर काय करतो? एकमेकांना समोरासमोर पाहताना एक द्रष्टा असतो आणि एक दृश्य असतं. अरे वा, खूप दिवसांनी भेट झाली आपली असं म्हणतो. म्हणजे तो जो आहे तो दृश्य झाला आणि द्रष्टा म्हणजे मी पाहणारी झाली असं असतं. म्हणजे दोघं, किंवा तो त्याच्या दृष्टीनं, दुसरा समोरचा आहे त्याच्या दृष्टीनं तो द्रष्टा आहे आणि समोरची मी हे दृश्य आहे. कारण अधिष्ठान हे परमात्म्याहून वेगळेपणानं
असं द्रष्टा आणि दृश्य यांचं अस्तित्व नसतंच, वेगळं नाहीच आहे. म्हणून भगवंतांनी अधिष्ठानं तथा करता करणंच पृथग्विधम विधाश पृथक चेष्टा दैवंचैवात्र पंचमम, तिथे अधिष्ठान हा शब्द वापरलेला आहे. तर ह्या वरच्या म्हणजे 9व्या आणि 10व्या ह्या ओव्यामध्ये ज्ञानोबारांनी अजातवाद मांडलेला आहे. अजातवाद म्हणजे काय की जे काही दिसलं आणि ज्याला ते दिसतं ते एकाच अधिष्ठान ब्रह्माच्या अस्तित्वामुळं होत असतं. पाहणाराही त्या ब्रह्मामुळंच पाहतो, जे पाहतोय दृश्य तेही त्या परब्रह्मामुळंच दिसत असतं. म्हणून संत एकनाथ महाराज हरिपाठात, त्यांचा पण हरिपाठ आहे ना, त्याच्यामध्ये ते सांगतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. म्हणजे ही पूजा ध्यान जप हे काही त्याला गरज नाही आहे, त्याच्या दृष्टीनं प्रत्येक. म्हणून आत्ता मगाशी त्या ताई सांगत होत्या की देव आणि देवालय हे दोन्ही परब्रह्मच आहे. पण मग उपासना कोणाची करायची, त्या देवालयाची करायची का देवाची करायची? तर आपण देवाची करायची. मग देव कुणाला मानायचं? तर प्रत्येकामध्ये देव मानायचं. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, असं सगळे सांगतात. अमृतानुभवात सुद्धा माऊली म्हणते, तैसे हे दृश्य देखो की बहु होऊनी फाको, परिभेदाचा नवे विखो तेची म्हणोनी. म्हणजे दृश्य पाहो म्हणजे काय, द्रष्टा होवो अथवा दृश्य होऊन बहुरूपानं विस्तारला जावो, परंतु तोच द्रष्टा आणि तोच दृश्य झाला म्हणून ते भेदाचा विषय होत नाहीत. अमृतानुभवातही अशा तऱ्हेच्याच ओव्या आलेल्या आहेत. म्हणजेच द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य हे दोन्ही कल्पित आहे. आपण निर्माण केली, ही कल्पनेनं निर्माण केलेली. पण त्याच्याहून भिन्न असणारा जो परमात्मा आहे तो काय आहे, अविद्येमुळं अज्ञानामुळं द्रष्टा आणि दृश्य रूपानं आपल्याला जाणवतो. खरं म्हणजे तो दोन्ही एकच आहे, दोन्ही ठिकाणी तोच आहे. हा भेद आपल्यामध्ये आपण विनाकारण करत असतो, किंवा हा भेद तसा कल्पनेनं केलेला आहे, काल्पनिक आहे. या जगाकडे पाहताना सामान्य माणसाच्या दृष्टीला जे दिसतं ते दृश्य, आणि जो हे पाहतो त्याला द्रष्टा. थोडंसं नीट पुन्हा समजून घ्या. द्रष्टा जेव्हा या जगाच्या दृश्याकडे पाहतो त्यावेळी त्याला या जगात नाना प्रकारचे रंग आकार रूप, बघा ना, 1-2 मिनिट नजर टाकली आपण सृष्टीकडे तर किती व्हरायटी आहे, किती विचित्र, म्हणजे वैचित्र्य आहे. विचित्र वाईट अर्थ नाही घ्यायचा. ज्याच्यामध्ये विविध रंग असतात त्याला विचित्र शब्द वापरला जातो, आणि त्यात अनेक भेदही आहेत. जगातील काही गोष्टी त्याला आवडतात तर काही मुळीच आवडत नाहीत. आता प्रत्येकाची जर आवड पाहिली, 5 माणसं बसली तर प्रत्येकाला खाद्यपदार्थातला वेगवेगळा पदार्थ आवडतो. कोणाला चटपट आवडतं, कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं, कोणाला आंबट आवडतं, कोणाला खारट आवडतं, असं सगळं आहे. आणि काही गोष्टी आवडतच नाहीत, त्याच्या विरुद्ध मग हे नाही आवडत ते नाही आवडत असतं. काही गोष्टी स्तुत्य असतात, याची अगदी आता आपण अगदी जे आवडतं किंवा जे चांगलं वाटेल, काय सुंदर केलं होतं, लगेच स्तुती करतो. आणि काही त्याज्य असतात, काही अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात, काही सुगंधी असतात, काही दुर्गंधी असतात. आणि या साऱ्या गोष्टीत सामान्य दृष्टीला भेदच दिसतो. आपण म्हणतो काय हो, त्यांच्याकडं असं असंच होतं, आमच्याकडं बाई असं असतं, बायकांची तर फार चौकशी असते. पण हा जो भेद आहे हा आपण नाही पाहायचा, तो भेदाच्या पलीकडे जायचं. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे अशा संत महात्म्याला या जगात चांगल्या वाईटातही तो आत्माच दिसतो. म्हणून तो गाढवातही आत्मा पाहणारे एकनाथ आहे, कुत्र्याला पोळीला तूप वाढणारे नामदेव आहे. असं जे सगळे आहे त्यांना त्या प्रत्येकामध्ये ते आत्मतत्व दिसते. एक परमात्माच या विश्वाच्या रूपानं नटून राहिलेला आहे असं त्याला दिसत असतं. म्हणून खूप सुंदर आहे बघा. देव बोलतो बाळमुखातुनी, देव डोलतो उंच पिकातुनी, कधी होऊनी
देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी. कुठे शोधिसी रामेश्वरन कुठे शोधिसी काशी. आता बघा ना, सगळ्यात ते परमात्मा तत्व आहे, सगळ्यात देव भरलेलं. म्हणून देव डोलतो किती सुंदर आहे त्याच्यामध्ये. सगळी काव्य अशी इतकी छान आहेत की तुम्हाला अवघड अवघड ग्रंथसुद्धा वाचायची गरज नाही. ह्या गीतातला सुद्धा भावगीत भक्तिगीतातला अर्थ समजून घेतला तरी हे परमात्म तत्व सगळ्यामध्ये भरून राहिलेलं आहे. किंवा दुसरं जे गीत आहे, तूच करता आणि करविता. मग सगळं तूच सूर्याला प्रकाश देतोस, तू चंद्र आहेस. सगळं सगळं त्या ठिकाणी भगवंताला सगळीकडं पाहणं ही दृष्टी आपण ठेवायची. म्हणजे परमात्मा दृश्य पण आहे आणि द्रष्टा पण आहे. तोच हे सगळं पाहतोय आणि हे जगारूपानं दृश्यरूपानंही तोच आहे. जीव जगत आत्मा सर्व काही तोच आहे. सामान्य माणसाला ही दृष्टी हा बोध नसतो आणि म्हणून त्याला हे भेदाचं दर्शन होत असतं. भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला 11व्या अध्यायात म्हणले, इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्रष्टुमिच्छसी. तुला माझ्या देहातच सगळं जे जे काही पाहायचं असेल ते तू सगळं पाहू शकतोस. माझ्या शरीरात एकाच ठिकाणी सगळे चराचर पदार्थ पहा आणि आणखीही काही पाहायचं असेल तर पहा. किंवा खूप 11वा अध्याय खूप छान आपला पाठ झालेला आहे. पश्यमे पार्थरूपाणी शतशोथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतीनी च. हे सगळं पाह तू. नाना वर्णाचे नाना आकृतीचे सगळे जे काही पशु पक्षी प्राणी वृक्ष सगळं जे आहे ते पहा. बहुनैतेन किं ज्ञानेन तवार्जुन अथवा बहुनैतेन किं ज्ञानेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नं एकांशेन स्थितो जगत. 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना सांगतात की अशा एक एक माझ्या किती विभूती सांगू. सगळ्याच विभूती माझ्या आहेत पण त्या थोडक्यात सांगितल्या. आणि हे सगळं जग मी एका अंशानं दृढपणे धारण करून राहिलेलं आहे. म्हणजे परमेश्वराचा एक अंश म्हणजे एवढं सगळं ब्रह्मांड आहे. मग सगळे अंश घेतले तर काय होईल बघा. आणि त्याची कल्पना तरी आपण करू शकतो का. म्हणून निसाने थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे एकमीची ते असे मानावे. वस्तू जाता ते ज्ञानेश्वरी 10व्या अध्याय. आणि सामान्य विशेष हे जाणणे एथ महादोष काजे मीची एक अशेष विश्व हे म्हणून. हे सामान्य विशेष सगळं हे मीच आहे आणि तसं जाणणं हा महादोष आहे. म्हणून मीच सगळं काही अशेष. सगळं अशेष म्हणजे संपूर्ण काही मीच आहे. हे विश्व जे आहे हे संपूर्ण मीच आहे. म्हणून या जगाकडे पाहताना कुणाला लहान मोठा उंच नीच असा जो भेदभाव आहे तो सोडून पाहावं. सगळे सारखे मानायचे. म्हणून भगवद्गीतेचा एका शब्दात मी भगवद्गीताचा आशय सांगते. समत्व. समत्व बुद्धियोग. सगळ्यांमध्ये समत्व पाहणे, भेद नाहीच. आणि सर्व वस्तू मात्रात मीच एक परमात्मा आहे असं समजावं. त्याप्रमाणे हे साधारण, हे विशेष, हे चांगलं, हे वाईट हे सगळं महादोषास्पद आहे. कारण मीच एक परमात्मा सर्व विश्वात भरून राहिलेलं. म्हणून ज्ञानेश्वर पुन्हा सांगतात भगवंताच्या नामाचा एवढा मोठा प्रभाव आहे. तुझे नामची एक कोणी वेळे, तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची मुखासी का काना मिळे, तयाची हृदया ते सांडून पळे भेदुसाच. भगवंताचं नाम जर एखाद वेळेस कुणाच्या मुखात किंवा कानात आलं तर त्याच्या हृदयातून भेददृष्टी पळून जाईल. म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधिल्या. एक क्षणभर. आता क्षण म्हणजे ती मोठी रात्र आहे भगवंताची परमेश्वराची, तो भाग आपण समजून नको गेला. पण एक क्षण आपल्या दृष्टीनं जरी आपण नामाचं स्मरण केलं
तर सगळा भेद निघून जातो आणि द्रष्टादृश्य हा भेद कोठून राहील मग? या जगातील हे सगळे भेद दर्शन अज्ञान आणि अविद्येमुळे होत असतं. म्हणून अज्ञान आणि तत्सापेक्ष ज्ञान या दोन्ही गोष्टी जर गेल्या तर विज्ञान म्हणजे आत्मज्ञान होतं. काल हाच सगळा भाग समर्थांनी सांगितलेला होता. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसे वन्ही काष्ठ जाळूनिया स्वयं जळे. आता ती काष्ठ एकदा जळून गेली की वन्ही उरतो का हो? स्वतः सुद्धा जळून जातो. अज्ञान ज्ञानामुळं गेलं आणि ज्ञानानं कीर्तिमुखत्व केलं. याचा अर्थ काय? की ज्ञान आपल्या स्वतःला गिळून टाकतं. गिळून राहिले. अज्ञान होतं तोपर्यंत ज्ञान होतं. आता अज्ञानच नाही, मग ज्ञानही राहत नाही आणि दृश्य नाही तर तत्सापेक्ष द्रष्टेपणही नाही. म्हणजेच काय होतं? समर्थ सांगतायत, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपण नुरे, ते समयी उतरे पुंज मीपणाचा. पुंज म्हणजे समूह. मीपणाचा हा सगळा जो काय तो सगळा जळून जातो, नष्ट होतो. पदार्थ ज्ञान संपल्याबरोबर द्रष्टा आणि द्रष्टेपणानं राहतच नाही. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम योगात म्हटलेलं आहे. आणि द्रष्टुत्व स्वरूपात माणूस लीन होतो. हा भेदच संपतो. फार सुंदर अशा छोट्या छोट्या ओव्या आहेत, पण त्याच्यात इतका अर्थ भरलेला आहे. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. कदाचित वेळ संपली तर पुन्हा आठवण करते की उद्या काही वर्ग होणार नाही आहे. सोमवारपासून पुन्हा नियमित वर्ग होतील. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.